विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीतील संस्कृत पाठ्यपुस्तकातील द्वादशः पाठः आदि शंकराचार्यः या पाठाची प्रस्तावना. तर पाठाचं नाव आहे आदि शंकराचार्यः. भारतदेशे दीर्घा आचार्य परंपरा वर्तते. आपल्या भारत देशामध्ये खूप मोठी अशी आचार्यांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये मुख्य आचार्य 4 मानले जातात. त्यात शंकराचार्य, निंबर्काचार्य, मध्वाचार्य तसेच रामानुजाचार्य. तस्याम् अद्वैत सिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरुः आदि शंकराचार्यः प्रसिद्धः. त्या परंपरेमध्ये अद्वैत सिद्धांतावर ज्यांनी भाष्य लिहिलं ते जगद्गुरु आदि शंकराचार्य प्रसिद्ध आहेत. महान तत्त्वज्ञः अयं जनप्रबोधनार्थं भारतभ्रमणं कृत्वा भारतस्य चतुश्रुषु दिक्षु पीठानि अस्थापयत. या महान तत्त्वज्ञानाने म्हणजे शंकराचार्यांनी अयम जनप्रबोधनार्थम यांनी लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी, जागृती करण्यासाठी भारतभ्रमणं कृत्वा भारत देशामध्ये भ्रमण करून भारतस्य चतुश्रुषु दिक्षु भारताच्या 4ही दिशांमध्ये, चतुश्रुषु हे संख्या विशेषण आहे, दिक्षु या विशेष्याचं 4ही दिशांमध्ये पीठानी अस्थापयत 4 दिशांमध्ये त्यांनी पीठ स्थापन केलेत. त्यामध्ये ते 4 पीठ कोणते आहेत तर पूर्व दिशेला आहे गोवर्धन मठ, त्याचे आचार्य आहे पद्मपाद आणि वेद आहे ऋग्वेद. पश्चिम दिशेला आहे शारदा मठ, त्याचे आचार्य आहेत हस्तामलक आणि वेद आहे सामवेद. दक्षिण दिशेला आहे शृंगेरी मठ, त्याचे आचार्य आहेत सुरेश्वर व वेद आहे यजुर्वेद. उत्तर दिशेला आहे ज्योतिर्मठ, आचार्य तोटकाचार्य व वेद अथर्ववेद. तेन रचितानि अर्थपूर्णानि स्तोत्राणि अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. त्यांनी रचलेली अतिशय अर्थपूर्ण स्तोत्र अजूनसुद्धा, अद्यापि आजसुद्धा जनानां मुखेषु विराजन्ते, लोकांच्या मुखामध्ये, लोकांच्या तोंडामध्ये विराजमान आहेत. लोक वारंवार प्रसंगानुरूप त्यांची स्तोत्र म्हणत असतात. त्यामध्ये बघा गोविंदाष्टकम आहे, दक्षिणामूर्ती स्तोत्रम आहे, शिवमानसपूजा आहे. तस्य जीवनचरित्रात 2 महत्त्वपूर्ण प्रसंगौ अत्र उद्धृतौ. त्यांच्या जीवनचरित्रातले 2 महत्त्वपूर्ण असे प्रसंग आपल्याला इथे या पाठामध्ये अभ्यासासाठी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी काही प्रश्न देखील विचारलेले आहेत. यूयम कानि स्तोत्राणि जानीथ. तुम्ही कोणकोणती स्तोत्र जाणतात तर बघा अनेक स्तोत्र शंकराचार्यांनी लिहिलेली. त्यापैकी काही शिवभुजंग प्रयात स्तोत्रम, शिवपंचाक्षर स्तोत्रम, वेदसार शिव स्तोत्रम, नारायण स्तोत्रम, अन्नपूर्णा स्तोत्रम, दक्षिणामूर्ती स्तोत्रम, द्वादश ज्योतिर्लिंगम, कालभैरवाष्टकम, कृष्णाष्टकम, गोविंदाष्टकम, पांडुरंगाष्टकम, गंगाष्टकम, यमुनाष्टकम, ललितारकम इत्यादीनी असे अनेक स्तोत्र त्यांनी रचले. चर्पटपंजरिका स्तोत्रस्य रचयिता कः तर अर्थातच या स्तोत्राचे रचयिता आहेत आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्यस्य कार्यविषये किं जानीथ. तुम्ही काय काय जाणता बरं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.